नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती इत्यादी तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आज आपण अत्यंत महत्त्वाचे 50 प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला आहे, नीती आयोगाचे नवीन CEO कोण बनले आहेत? नीती आयोगाचे नवीन CEO कोण बनलेले आहेत? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे BVR सुब्रमण्यम हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची निर्मिती कोणत्या शिल्पकाराने केलेली आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची निर्मिती कोणत्या शिल्पकाराने केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नरेश कुमाऊत हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 2024ची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे? 2024ची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरामध्ये होणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पॅरिस या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तुर्किस्तान व सिरियातील विनाशकारी भूकंपामुळे पीडित लोकांना मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणते अभियान सुरू केलेले आहे? तुर्किस्तान आणि सिरियातील विनाशकारी भूकंपामुळे पीडित लोकांना मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणते अभियान सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऑपरेशन दोस्त हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता ठरला आहे? भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता ठरलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोलम हे केरळमध्ये आहे. कोलम हे जिल्हा केरळमध्ये आहे आणि तो पहिला संविधान साक्षर जिल्हा बनलेला आहे. नेक्स्ट, कोणत्या संघाने सलग तिसऱ्यांदा ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2023चे विजेतेपद पटकावलेले आहे? कोणत्या संघाने सलग तिसऱ्यांदा ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2023चे विजेतेपद पटकावलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऑस्ट्रेलिया हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राष्ट्रीय आणीबाणीच्या दरम्यान विधानसभेचा कार्यकाळ एका वेळी किती कालावधीसाठी वाढवता येतो? राष्ट्रीय आणीबाणीच्या दरम्यान विधानसभेचा कार्यकाळ एका वेळी किती कालावधीसाठी वाढवता येते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1 वर्षासाठी तो वाढवता येतो. नेक्स्ट, हर घर जल प्रमाणपत्र प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? हर घर जल प्रमाणपत्र प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गोवा हे राज्य जल प्रमाणपत्र प्राप्त करणारे पहिले राज्य ठरलेले आहे. नेक्स्ट, विधान परिषदेमध्ये कमीत कमी किती सदस्य असावे लागतात? विधान परिषदेमध्ये कमीत कमी किती सदस्य असावे लागतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 40 विधान परिषदेमध्ये कमीत कमी सदस्य असावे लागतात. नेक्स्ट, आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आलेल्या चक्रीवादळाला मिचिंग हे नाव कोणत्या देशाने सुचवले आहे? आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आलेल्या चक्रीवादळाला मिचिंग हे नाव कोणत्या देशाने सुचवले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे म्यानमार या देशाने मिचॉंग हे नाव सुचवलेले आहे. नेक्स्ट, पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आलेला आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नरेंद्र मोदी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022चा उपविजेता देश कोणता आहे? फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022चा उपविजेता देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे फ्रान्स हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कुन्नू नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कुन्नू नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मध्य प्रदेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट,
भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण आहे? भारताची पहिली महिला अशोक चक्र विजेती महिला कोण आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. हा वारंवार परीक्षेला विचारला गेलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे निर्जा भानोत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कुचिपुडी हा लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कुचिपुडी हा लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आंध्र प्रदेश. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य मंजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य मंजूर पक्ष स्थापन कोणत्या वर्षी केलेला होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1936 साली. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्राचे राजगीत म्हणून घोषित करण्यात आलेला गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेला गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार म्हणून खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजा बडे. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. कोण आहे? राजा बडे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, करंडक हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? करंडक हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे फुटबॉल. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भ्रमाचा भोपळा हे नाटक कोणी लिहिलेले आहे? भ्रमाचा भोपळा हे नाटक कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे प्रल्हाद केशव आत्रे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारत देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते आहे? भारत देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पन्न घेणारे राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गुजरात. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताच्या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? भारताच्या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ऋतुराज अवस्थी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताने सायरस ही अणुभट्टी कोणत्या देशाच्या सहकार्याने उभारली आहे? भारताने सायरस ही अणुभट्टी कोणत्या देशाच्या सहकार्याने उभारलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कॅनडा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस आहे जो शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 6 जून. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तापी नदीचा उगम झालेला आहे? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तापी नदीचा उगम झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मुलताई. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गुरु शिखर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती खालीलपैकी कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती खालीलपैकी कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हंबीरराव मोहिते. हे आपले शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती होते. नेक्स्ट, प्रार्थना समाज स्थापना कधी झाली होती? प्रार्थना समाज स्थापना कधी झालेली होती? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1867. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राज्यपालाच्या नेमणुकीच्या पद्धतीचे भारताने कोणत्या देशाकडून अनुसरण केलेले आहे? राज्यपालाच्या नेमणुकीच्या पद्धतीचे भारताने कोणत्या देशाकडून अनुसरण केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कॅनडा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले. हे आपले महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते. नेक्स्ट, महाराष्ट्रातील लोकसभेचे एकूण मतदारसंघ किती आहेत? महाराष्ट्रातील लोकसभेचे एकूण मतदारसंघ किती आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 48 हे महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदारसंघ आहेत. नेक्स्ट, पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पितळखोरा लेणी
कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बारभाई हा शब्दाचा समास ओळखा. बारभाई ह्या शब्दाचा समास ओळखायचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे द्विगु समास. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे? मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कर्मणी प्रयोगातील हा प्रयोग आहे. नेक्स्ट, मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डॅडॅश यांचा वापर केला जातो. मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डॅडॅश यांचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सिल्वर नायट्रेट. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुशी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे दर कसा टेकड्या. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आहे? खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 25 जानेवारी. हे आपला राष्ट्रीय मतदार दिवस आहे. नेक्स्ट, भीमा कोरेगाव दंगली चौकशी प्रकरणी महाराष्ट्राने कोणत्या आदेशाखाली न्यायिक आयोग स्थापन केला होता? भीमा कोरेगाव दंगली चौकशी प्रकरणी महाराष्ट्राचे कोणत्या आदेशाखाली न्यायिक आयोग स्थापन केला होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे न्यायाधीश जे नारायण पटेल. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. न्यायाधीश जे नारायण पटेल हे म्हणजे अध्यक्ष न्यायिक आयोग स्थापन केलेला होता. नेक्स्ट, अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्वरादी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. आईने रवीला मारले. खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे मित्रांनो. आईने रवीला मारले. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भाव्य प्रयोग. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तो नेहमी आजारी असतो या वाक्यातील काळ ओळखा. तो नेहमी आजारी असतो या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रीती वर्तमान काळ. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजस्थान. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सुंदा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. वारंवार परीक्षेला विचारले गेलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई झालेली आहे. नेक्स्ट, भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारले गेले? भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात गेलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी. नेक्स्ट, कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी प्रथम क्लाउड मायक्रोप्लास्टिक शोधला आहे? कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी प्रथम क्लाउड मायक्रोप्लास्टिक शोधलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जपान. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राष्ट्रपती भवन दिल्लीमध्ये बांधलेला ऐतिहासिक मुघल गार्डनला कोणते नवीन नाव देण्यात आलेले आहे? राष्ट्रपती भवन दिल्लीमध्ये बांधण्यात आलेले ऐतिहासिक मुघल गार्डनला कोणते नवीन नाव देण्यात आलेले आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. अत्यंत महत्त्वाचा आहे. चालू घडामोडीचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अमृत उद्यान. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झालेली होती? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे डॉक्टर होमी जहांगीर भाभा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट,
जयपूर फूडचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? जयपूर फूडचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर प्रमोद शेट्टी हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, परम 8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केलेला आहे? परम 8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर विजय भाटकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 50 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले गेलेले. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.